जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा 11वा भाग. तुझ वीण रामा मज कंठवेना या करुणाष्टकाचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. तुझ वीण रामा मज कंठवेना. तुझिया वियोगे जीवित्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. परतंत्र जिणे कंठू किती रे, उच्चाट माझे मनी वाटतो रे. ललाट रेखा जपी पालटेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. जडली उपाधी अभिमान साधी, विवेक नाही बहुसाल बाधी. स्वामी वियोगे पळही गमेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. विश्रांती देही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडिलो प्रवाही. स्वहित माझे होता दिसेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. विषयी जनाने मज लाजविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. समयी बहुक्रोध शांती घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. सदृढ झाली देहे बुद्धी देही, वैराग्य काही होणार नाही. अपूर्ण कामी मन हे विटेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. काये करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवी रे. कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझ वीण रामा मज कंठवेना. जयजी दयाळा त्रैलोक्य पाळा, भवसिंधू हारे मज तारी हेळा. धारिष्ट माझे हृदयी वसेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. आम्हा अनाथांसी तू एक दाता, संसार वेथा चुकवी समर्था. दासामनी आठववी सरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. श्रीराम. तुझ वीण रामा मज कंठवेना. जन्मापासून आपला परमार्थ प्रवास सुरू करून आपण देव माणूस होऊ शकतो असा विचार या करुणाष्टकात श्री समर्थांनी मांडला असावा असं वाटतं. अर्थात बद्ध यामध्ये येत नाही, कारण त्याला देहासक्ती आणि प्रपंचाची आवड असते, परमार्थाची नसते. तो जन्म घेतो, प्रपंच करतो आणि मृत्यू पावतो. आला आला जीव जन्मासी आला, जाला जाला वाढला थोर झाला. केला केला व्याप उदंड केला,
गेला गेला बापुडा व्यर्थ मेला. समर्थांचा स्फुट श्लोक आहे. त्यात काही जणांना मुमुक्षत्व प्राप्त होतं. बद्धाला संसार खरा वाटतो, देव नाही. मुमुक्षूला संसारही खरा आणि देवही खरा वाटतो. साधकाला संसारापेक्षा देव खरा वाटतो. सिद्धाला देवच खरा वाटतो. हा फरक आहे. साधक झालेल्यांना श्री समर्थांनी करुणाष्टकाच्या द्वारा उपदेश केला आहे. करुणाष्टकातील साधकाची अंतर्यात्रा वर्णन म्हणजे साधकास उपदेश असं समर्थभक्त श्री चिंचोलकर म्हणतात. मनुष्यत्व ते देवत्व या प्रवासात भक्ताच्या 3 अवस्था आहेत. एक म्हणजे साधक, साधना जप तप करणारा, नाम घेणारा, भगवंताजवळ तीव्र मुमुक्षुत्व प्राप्त व्हावं ही इच्छा व्यक्त करणारा. संसार माया ममता नसावी, नैराश्यता दुर्लभते असावी, आनंदरूपी भजनी भरावे, निरूपणे मानस आवरावे. समर्थांचं करुणाष्टक आहे. दुसरं म्हणजे सातत्याने उपासना करून भगवंताची भेट होत नाही म्हणून साधकाला काही वेळा शंकित ही अवस्थासुद्धा येते. साधना करताना धड प्रपंच नाही, परमार्थ नाही अशी अवस्था होऊन मन शंकित होतं. काय बरोबर काय चूक समजेन असं होतं. सर्वत्र अंधार वाटतो. जनी पाहता कर्म तेही घडेना, जनी पाहता भक्ती ते आतुडेना, जनी पाहता ज्ञानही शुद्ध नाही, मना सज्जना हित शोधून पाही. स्फुट श्लोक आहे समर्थांचा. पुढे तिसरं म्हणजे हा क्षण नक्की कधी ते सांगता येत नाही. सिद्ध हा क्षण नक्की कधी ते सांगता येत नाही. सद्गुरु कृपेचा लोट आला की प्रभुदर्शन होऊन हा क्षण प्राप्त होतो. उदाहरणार्थ श्री अरविंदांना तुरुंगात श्रीकृष्ण दर्शन झालं. नरेंद्राला रामकृष्णांच्या हस्तस्पर्शाने समाधी लागली. वसे अंतरी राम विश्वास जेथे, नसे मानसी नष्ट संदेह तेथे, विवेके अहंभाव ज्याचा गळाला, सदा राघवी ऐक्य रूपे मिळाला. स्फुट श्लोक. इथे श्री समर्थ ज्या लोकांना बद्धत्व आहे त्यांचं वर्णन या करुणाष्टकात करतात. तुझी या वियोगे जीवित्व आले या ओवीवर जास्त भर देऊन पुढच्या गोष्टी सांगितल्या आहेत. गर्भवासात एकटाच जीव तळमळ करत असतो. यातून मला सोडव, मी तुझाच आहे, तुझंच चिंतन करीन, भगवंताला अशा विनवण्या करतो. पण गर्भामध्ये सोहम म्हणणारा हा जीव बाहेर आल्यावर कोहम म्हणतो. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी श्रीराम. 3:1:47. बाहेर आल्यावर मायेचं वारं लागतं आणि अहमची जाणीव होते. जन्म म्हणजे मी पण सुरू होतं. जन्म जीवाचे मी पण, जन्म हंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण, ईश्वराचे श्रीराम. 3:1:8. आणि भगवंताचं विस्मरण होतं. तिथेच मुळात त्याच्यात असणारं देवत्व जाऊन जीवित्व येतं. गर्भवासात होणारं दुःख श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधात समग्रपणे वर्णन केलेलं आहे. ते सहन होईना म्हणून त्या कारावासातून ईश्वर कृपेने बाहेर पडला. आता मी मोकळा झालो असं त्याला वाटतं, पण भगवंताचं विस्मरण झाल्यामुळे एका तुरुंगातून बाहेर पडला तरी दुसऱ्या तुरुंगात अडकला. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना. ईश्वराचं स्मरण म्हणजे ज्ञान आणि विस्मरण म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे जीव चैतन्य देहात येते. अज्ञानामुळे जीव चैतन्य देहामध्ये येतं आणि देहबुद्धी बळकट होऊन बाह्य दृश्यात अडकते. बाह्य गोष्टीतून आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात पराधीन होते. विस्मरणामुळे अज्ञान निर्माण झालं. मी म्हणजे देह हेच अज्ञान आहे. त्यामुळे देहबुद्धीचं बंधन पडतं. शरीराचं दुःख निर्माण झालं, जीवित्व आलं की पराधीनता आहे. लहानपणी पराधीनता होतीच.
आई देईल तेव्हा, आई करेल तेव्हाच सर्व गोष्टी होत होत्या. कळायला लागल्यावर देहसुखात गुंतलो आणि दरिद्री झालो. देहसुख मिळालं की तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण सर्व गरजा त्याची हाव वाढत जाते आणि जीव अशाश्वत गोष्टींच्या मागे लागून असमाधानी होतो. हे खरं दारिद्र्य आहे. असं या लोकांचं होत आहे. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि मला त्यामुळे तुझा वियोग होतो, म्हणून मला खूप दुःख होत आहे, असंही श्री समर्थांना वाटत असावं. परतंत्र जिणे असं असल्यामुळे या लोकांची ललाट रेषा बदलत नाही आणि मी सांगतो, आपल्या निष्काम कर्माने आपण आपल्या हातावरील रेषा बदलू शकतो. आपलं 100% देऊन आपण निस्वार्थ बुद्धीने कार्य केलं तर देव आपल्याला मदत करतो. रेखा तितकी पुसून जाते. ते त्यांना कळत नाही, कारण त्यांनी काम, क्रोध, लोभ यांनी परिपूर्ण जीवित्व धारण केलेलं आहे. नुसतं बाह्यातकारी साधना जप तप करून उपयोगी नाही, सकाम कर्म करून उपयोग नाही. जप करा आणि या षड्रिपूंपासून स्वतःला जपा. जप करताना ते एकरूप होत नाहीत. काही वेळा स्वार्थासाठी जप करतात. संसार उपाधी वाढते आणि त्यांना तुझा वियोग होतो. यांची दुःख दूर करता करता मला तुझा वियोग होतो, पण त्यांची उपाधीसुद्धा त्यांना दूर करता येत नाही. विवेक विचाराने वागत नाहीत. यांचं संघटन करून मला यांना एकत्र आणायचं आहे. त्यांना समजावण्यात माझा काळ जातोय, त्यामुळे मला तुझा वियोग होतोय आणि यांच्या संगतीमध्ये राहून मी यांना बाहेर काढतोय. हा माझा अहंकार, मी पण हे अज्ञान वाढायला लागेल की काय असंही वाटतं आणि तुझा वियोग होईल अशी भीती निर्माण होत आहे. त्यामुळे माझा कंठ दाटून येत आहे. आणि हे लोक मात्र प्रपंचाच्या पाचापाचाच्या गोंधळात अडकले आहेत. प्रपंच म्हणजे पाचापाचांचा गोंधळ. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचभूत, 5 विषय, पंचप्राण आणि परमार्थ म्हणजे पाचापाचाचा समन्वय असतो. हे यांच्या लक्षात येत नाही, असं श्री समर्थांना वाटत असावं. वर वाचताना आपल्याला असं वाटतं की हे सर्व समर्थांच्या साधक अवस्थेतील वर्णन आहे, पण तसं नसावं. कारण समर्थ टाकळीला आले तेव्हा ते सिद्धच होते. त्यांना सिद्धी प्राप्त होत्या, पण ते त्या सिद्धींच्या मागे लागले नाहीत. त्यांना श्रीरामाने नेमून दिलेल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी मुख्य ते हरिकथा निरूपण या गोष्टीला धरून भगवंताच्या अधिष्ठानावर कार्य करायचं होतं. म्हणून श्रीरामाने सर्व लोकांना अज्ञान दारिद्र्यातून, देहबुद्धीतून, कर्मकांडातून बाहेर काढावं. त्यांना तुझा जो विसर पडला आहे त्याची तू आठवण करून दे, असं सांगण्यासाठी त्यांनी कळवळून श्रीरामाला आर्जव केलेलं आहे. वरवर समाजकार्य, देशकार्य करणाऱ्या समर्थांचं अंतर्मन मात्र ईश्वराशी जोडलेलं होतं. समर्थांच्या करुणाष्टकाची निर्मिती दुःखातून झाली आहे. जन्म हेच दुःख मूळ आहे. मीपणाच्या जाणीवेचं, त्रिविध तापाचं, देहव्याधीचं दुःख त्यांनी भिक्षा मागताना पाहिलं होतं. साधक अवस्थेतील दुःख, श्रीरामाच्या विरहाचं दुःख त्यांनी अनुभवलेलं होतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी श्रीरामाची कृपा होणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्या प्रभू श्रीरामाची करुणायुक्त अंतःकरणाने केलेली आळवणी म्हणजे ही करुणास्तोत्र आहेत. तुझवीण रामा मज कंठवेना, तुझवीण रामा मज कंठवेना या करुणाष्टकातील सातत्याने येणाऱ्या या पालुपदामधून श्री समर्थांची व्याकुळता जाणवते. त्यांचं कंठ दाटून येत आहे. मनाचा कारुण्यभाव अगदी शिगेला, उत्कटतेच्या शिखरावर गेला आहे. कारण श्रीरामाचा वियोग ही कल्पनासुद्धा त्यांना मान्य नाही. विषयी जनाने मज लाजविले,
मी विश्रांती घेत नाही, पण एक क्षणसुद्धा तुझ्या वाचून रिकामा घालवणं मला पटत नाही. पण या लोकांच्या मागे लागताना एकतर जे कार्य करायचं आहे ते राहून जातं, शिवाय प्रापंचिक व्यवहारातही हे लोक एवढे बुडालेले आहेत की एकदा ठेच लागून शहाणे होत नाहीत. प्रपंचात काम, क्रोध, लोभ यात अडकत जातात. क्रोधामुळे त्यांना शांती मिळत नाही. त्यांचं जीवित्व, देहबुद्धी दृढ होत आहे. त्यांच्या कामना कधीच पूर्ण होत नाहीत. त्यांना वैराग्य कसं प्राप्त होणार? समाजासाठी, देशासाठी कार्य करण्याची बुद्धी त्यांना कशी प्राप्त होणार? माझं देहसुख, मी करता, मी भोगता, माझा जीव या 4 गोष्टींमुळे त्यांना बंधत्व येतं, पूर्णत्व नाही. मी त्यांना काही गोष्टी सांगतो, त्यांना काही गोष्टी काळाराम मंदिरात संत प्रवचनकार सांगतात त्यावेळी निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. तिथं ऐकतात, त्यांना ते पटतं, तसं करायला पाहिजे हेही कळतं, पण वळत नाही. कळणे हा प्रपंच आहे, तर वळणे हा परमार्थ आहे, असं श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात. समर्थ हेच सांगतात की तिथून उठलं की पुन्हा हे सर्व प्रपंचात गुरफटतात. अशा लोकांच्या हातून काहीच कार्य घडत नाही. हे खरं तर श्री समर्थ आपल्यासारख्या सामान्यांचंच चित्र रंगवतात. कारण त्यांना कुठे संसार आणि प्रपंच होता. त्यांनी त्याचा त्याग अगदी लहान वयात केला होता. आपल्या बाबतीत जे होतं त्याचंच हे वर्णन आहे. निरूपण ऐकताना आपल्याला तसं करावंसं वाटतं, पण घरी जाताना घरच्या गोष्टींची, उद्याच्या प्रपंचाची आठवण, घरातली कामं यांची आठवण असं होऊन पुन्हा प्रपंचात आपण गुरफटतो. श्री समर्थ हा निर्देश आपल्याकडे तर करत नाहीत ना, याचा विचार करायला हवा. अखंड अनुसंधानात असलेल्या संतांना एखादा जरी सांसारिक विचार आला तरी तो मोठा प्रमाद वाटतो. तेवढा भगवत चिंतनाव्यतिरिक्त गेलेला वेळ वाया गेला असं त्यांना वाटतं. श्री समर्थ दासबोधात म्हणतात, जांभई शिंक खोकला अवघा वेळ वाया गेला. धारिष्ट माझे हृदयी वसेना. मी खूप प्रयत्न करतोय, पण माझं धारिष्ट डळमळायला लागलेलं आहे. या सगळ्यासाठी धैर्य हवं. हडबडू नका, गडबडू नका, आणि केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे असं सांगणाऱ्या श्री समर्थांकडे ते धारिष्ट होतंच. पण तरीही त्यात कमी होऊ नये म्हणून श्री समर्थ श्रीरामाजवळ मागणं मागत आहेत. ते म्हणतात, तुझा वियोग झाला की माझं धैर्य कमी होतं आणि त्यामुळे मला तुझा वियोग सहन होत नाही. काया वाचा मने मी तुझा झालो. माझ्या नारायण ठोसर या नावाचा त्याग केला. तुझा दास रामदास झालो. तुझ्याच स्मरणात राहतो. साधना, उपासना, पुरश्चरण, मानस पूजा करतो. सतत तुझं स्मरण करतो. मग तुला माझं स्मरण का होत नाही? यांच्या मनात तू भक्तिभाव निर्माण केलास तर माझं कार्य सोपं होईल. भक्त आणि भगवंत यांच्यातच असा संवाद होऊ शकतो, हे या करुणाष्टकातून निदर्शनाला येतं. आपण श्रीरामाला खूपच त्रास देत आहोत हे लक्षात घेऊन आता अपराधीपण वाटून श्री समर्थ श्रीरामाचा जय जयकार करतात. तू करुणा सिंधू आहेस, त्यांच्यावर कृपा कर. आपल्या कृपा कटाक्षाने त्यांना सांभाळ. ते या अस्मानी सुलतानी संकटांनी ग्रासलेले आहेत, दीन झाले आहेत. तू त्रैलोक्य पालक म्हणवतोस. आम्हा अनाथांचा तू नाथ आहेस. आमची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांच्या जीवित्वामुळे त्यांना तुझं विस्मरण झालेलं आहे. देवाला, त्यांच्या शक्तीला ते विसरलेले आहेत. त्यांना तुझं स्मरण करून दे. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, हे या लोकांना पटवून देण्याचं सामर्थ्य मला दे. ते अपराधी आहेत हे मला कळतंय, पण त्यांना सावरण्याचं काम तुझंच आहे. अपराधी जन चुकतची गेले, तुझा तूची सावरी. कारण तूच त्यांना या भवसागरातून बाहेर काढणारा आहेस. आता टाकळी नाशिक येथील माझा संसार मला
तुझ्या कृपाप्रसादाने व्यापक करायचा आहे, वाढवायचा आहे. त्या व्यापामध्ये जर काही उणं झालं तर ते तुला भूषणावह ठरणार नाही. कारण मी रामदास तुझा प्रतिनिधी म्हणून कार्य करणार आहे. अशा वेळी या दासाकडे जनसामान्यांची, समाजाची दृष्टी लागून राहिलेली असते. त्यात उणं येऊन चालणार नाही. असं झालं तर लोक काय म्हणतील? ही माझी पराधीनता आहे. या प्रापंचिक लोकांपेक्षा माझी भूमिका कार्य करताना वेगळी आहे. मी करता नाही, तूच करता आहेस. मी भोगता नाही. कारण जे चांगलं वाईट कार्य माझ्या हातून घडणार आहे त्याला जबाबदार तूच आहेस. मी जीव नाही, मी तुझा अंश आहे. तुझ्या नावाने मी कार्य करणार आहे. श्री समर्थ श्रीरामाजवळ हट्ट करीत असले तरी त्यात व्यापकता आहे, विवेक आहे, धैर्य आहे, चिकाटी आहे. ते पुढचा विचार सावधानतेने करत आहेत. स्वतः पावन होऊन जगाचा उद्धार करावा, त्यासाठी विवेक हवा. तो श्रीरामांनी आपल्याला आणि या सर्व जनांना द्यावा असं त्यांना वाटत असावं. म्हणून श्री समर्थ श्रीरामाची व्याकुळतेने प्रार्थना करीत आहेत. श्रोते हो, श्री समर्थांचा रामरायाशी चाललेला हा संवाद आपल्याला खूप काही शिकवून जातोय. समर्थांची रामरायावरची निष्ठा ही आपण पुढच्या भागातल्या करुणाष्टकामधून पाहू. तूर्तास इथे थांबू आणि पुढच्या भागात नक्की भेटू. जय जय रघुवीर समर्थ.